सर्व सांगलीकरांना नमस्कार। आज पूर परिस्थितीचा आढावा घेताना असं निर्देशनास आलेलं आहे की पुढच्या काही काळात आणि 1-2 दिवसात पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। सध्या पाणी पातळी जवळपास 24 फुटावर आहे। सकाळपर्यंत ते 30 फुटावर जाऊ शकतो आणि उद्या दुपारपर्यंत 35 फुटावर पण जाऊ शकतो। महानगरपालिकेच्या तर्फे सगळे अरेंजमेंट झालेले आहे। फक्त आपल्याला एवढीच विनंती राहील की कुठलाही अफवावर लक्ष न ठेवता महानगरपालिकेच्या तर्फे प्रशासनाच्या तर्फे जे काही अधिकृत सूचना दिली जाईल त्याचे पालन करावी। आपला आपत्ती मित्र नावाची ॲप आहे, त्याच्यावर आम्ही दर तासात पाणी पातळी अपडेट करतो। ते ॲप डाउनलोड करा अँड्रॉइड फोनमध्ये आणि त्याच्यावर दर तासात पाण्याची खरीच काय परिस्थिती आहे ते बघा। त्याच्यासोबत कुठल्याही परिस्थितीत नदीच्या घाट किंवा याच्या आजूबाजू येण्याऐवजी आपला जे आपत्ती मित्र आहे त्याच्यावर पाणी पातळी बघा। आपला महानगरपालिकाचा डिझास्टर मॅनेजमेंट सेल पण ॲक्टिव्ह आहे। त्याचा नंबर मी सांगू इच्छितो 7066040330। या नंबरवर आपण सगळे कॉन्टॅक्ट करून अधिकृत इन्फॉर्मेशन घेऊ शकता की पाण्याची पातळी वगैरे किती आहे। पर्टिक्युलरली सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, इनामदार प्लॉट वगैरे मध्ये राहणारे निवासी आहेत त्यांना एवढंच विनंती आहे की आपल्याला शिफ्ट होणं गरजेचं आहे आणि महानगरपालिकेच्या तर्फे सगळे शिफ्टिंगची अरेंजमेंट केली जाईल आणि जे काही अधिकृत सूचना दिली जाईल त्याच्यावर आपण लक्ष ठेवून महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला सहयोग करेल एवढीच अपेक्षा आहे। आणि याच्याबद्दल आपल्याला विनंती आहे की नदी पातळी किंवा नदी घाटकिनारे कुठल्याही परिस्थितीत गर्दी वगैरे करू नये, कारण त्याच्यामध्ये जीवहानी होण्याची शक्यता असतात। आणि बाहेर राहून आपत्ती मित्रवर सगळे लाईव्ह कव्हरेज बघून आपण प्रशासनाला सहकार्य करावे। धन्यवाद।